PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणाऱ्या मजुरांचं गेल्या 5 महिन्यांपासून वेतन रखडलं असल्यानं वृक्ष लागवड करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे। मुलांचं शिक्षण, आरोग्य या व्यतिरिक्त दैनंदिन खर्चाकरता लागणारा पैसा मजुरी करून मिळत नसल्यानं आर्थिक समस्येचा सामना मजुरांना करावा लागत आहे। गेल्या 5 महिन्यांपासून मजुरांचं वेतन मिळालं नसल्यानं मजुरांचं आर्थिक नियोजन ढासळलं असल्याचं रोजगार हमी योजनेतील मजुरांनी सांगितलं। सकाळी 9 वाजतापासून तो 5 वाजेपर्यंत हजर राहतो, तोपर्यंतही आमचे पैसे आले नाही। दिवाळी आमची अंधारात गेली, आमची खायची सोय नाही। मजूर माणसं आम्ही, या सरकारले जा कधी मजूर मग किमच कायले चालू केली, किम बंद करून टाकणार नाही पैसे तुमच्याजवळ। तो इथं आमची दिवाळी अंधारात गेली, सोय नाही आमची खायची, इथं उपाशी मारायची पाळ आली आमच्यावर। मग किमच कायले काढता तुम्ही? हे मोदी सरकार होय कोणतं सरकार आहे? कामावरचे पैसे आले नाही, आम्ही काय करावं? आम्ही गरीब वर्ग, मजूर वर्ग काम करून राहिलो, दररोज कामावर येऊन राहिलो, पण पैसा 4 महिन्यापासून आलेला नाही। याच्या समोर आम्ही आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे। गेल्या 4 ते 5 महिन्यापासून आमचे पैसे मिळाले नसल्याने आम्हाला आंदोलनाचा इशारा आम्ही करणार आहोत। आमची दिवाळी अंधारात गेलेली आहे, तरी सरकारने आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे। आम्ही एक तर काम बंद आंदोलन करू, नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल। या सरकारने थोडं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे सरकारला। प्रशासनानं या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर या मजुरांना रखडलेलं वेतन देण्याची मागणी मजुरांनी केली आहे। येत्या आठवड्यात वेतन न मिळाल्यास काम बंद करणार असल्याचा इशारा देखील रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करणाऱ्या मजुरांनी दिला आहे। रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या दुतर्फा काम करणाऱ्या मजुरांचे गेल्या 5 महिन्यापासून वेतन रखडले असले तरी मजुरांनी आपले काम सुरूच ठेवलेले आहे। मजुरांवर आलेली उपासमारी पाहता प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन मजुरांना त्यांचे रखडलेले पेमेंट तातडीने देण्यात यावे अशा प्रकारची मागणी मजुरांनी केलेली आहे। धन्यवाद। जनमत लाईव्ह न्यूज करिता मी सोमेश्वर शहाणे। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।